नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मेथी असते. तर आज मी मेथीची अशी भाजी बनवून दाखवणार आहे. ती मेथी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील. तर आज मी ढाबा स्टाईल लसुणी मेथी बनवून दाखवणार आहे. तर इथे मेथी स्वच्छ निवडून घेतली आहे. सुरुवातीला ही मेथी धुवून आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तर मी मेथी धुवून या पद्धतीने बारीक अशी प्लेटमध्ये कट करून घेतली आहे. नंतर कढई गरम झाली आहे. त्याच्यात 1 चमचाभर तूप घातलं आहे. तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर भरपूर असा लसूण बारीक कट करून घातला आहे. थोडेसे मोठेच तुकडे ठेवायचे आहे, म्हणजे भाजी खाताना दाताखाली हा लसूण आल्यानंतर खूप छान चव लागते भाजीला. तरी लसूण आणि ही बारीक कट केलेली मेथी तुपामध्ये छान परतवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुपात भाजी परतवून घेतल्यामुळे चवीला खूप छान लागते. नंतर ही भाजी प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे. त्याच कढईमध्ये इथे 2 टेबलस्पून एवढं तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचाभर जिरे घालायचं आहे आणि 2 सुक्या मिरच्या मी इथे घातल्या आहेत. नंतर आणखी लसूण बारीक कट करून घातला आहे. लसुणी मेथीमध्ये भरपूर असा लसूण घातल्यामुळे भाजी खायला खूप टेस्टी लागते. नंतर बारीक कट केलेला कांदा घातला आहे. कांदा लालसर परतवून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घातला आहे. टोमॅटोसुद्धा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे. नंतर मी इथे याच्यात भाजीला जेवढं मीठ घालायचं आहे ते मी या स्टेजला घातलं आहे, म्हणजे टोमॅटो छान मऊ होतो. नंतर याच्यात आपल्याला काही मसाले घालायचे आहे. तर इथे अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे. 1 चमचा धणे पावडर घातली आहे. नंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आणि 1 चमचा गरम मसाला घातला आहे. छान मिक्स करून घेतला आहे. टोमॅटो छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घातलं आहे, म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजला जातो. तर इथे 2 मिनिटे परतवून घेतलं आहे. आता झाकण ठेवून 2 मिनिटे छान असं हे शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे फुटाणे घेतले आहेत, किंवा फुटाणे डाळ घेतली चालेल. नंतर 1 चमचाभर तीळ आणि थोडेसे शेंगदाणे साल काढून घेतले आहेत. हे मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता छान बारीक वाटून घेतलं आहे. नंतर कढईमध्ये मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता याच्यात बारीक केलेलं वाटण आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यात काजू किंवा मगज बी सुद्धा मिक्सरला बारीक फिरवून घालू शकता, किंवा काजू नसेल घालायचे तर या पद्धतीने फुटाणे, शेंगदाणे आणि तिळाचं वाटण घालायचं आहे. त्यामुळे लसुणी मेथीला एकदम छान अशी चव येते. एकदम ढाबा स्टाईल ही भाजी बनवून तयार होते. एकदा नक्की करून पहा. आता सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यात मी गरम पाणी घातलं आहे. पाणी घालून एकदा हे 5 मिनिटे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणखी मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे. छान मिक्स करून हे 5 मिनिटे आपल्याला असं शिजवून द्यायचं आहे. एक छान याला उकळी येऊ द्यायची आहे. तर पाहू शकता छान अशी उकळी आली आहे. आता आपल्याला परतवून घेतलेली मेथी याच्यात घालायची आहे. मेथी ऑलरेडी तुपामध्ये परतवून घेतली आहे, त्यामुळे एक 3-4 मिनिटे ही भाजी आपल्याला एकदा शिजवून घ्यायची आहे. जास्त वेळ शिजवायची गरज नाही. मेथी परतवून घेतल्यामुळे लगेचच छान शिजली जाते आणि जास्त पाणीही घालायची गरज नाही. एवढ्याच पाण्यात छान घट्टसर अशी ही भाजी बनवून तयार होते. इथे 3-4 मिनिटानंतर पाहू शकता भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे. तर एकदम ढाबा स्टाईल लसुणी मेथी
बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन देखील प्रेस करा, त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.